झी 24 तास एक पाऊल पुढे। ममतांनी केवळ आजच नव्हे तर यापूर्वीही संधी मिळेल तेव्हा सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे यूपीएतला सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यूपीएसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरल्या आहेत। शरद पवार, ममता आणि करुणानिधी हे तीन प्रादेशिक नेते यूपीए सरकारचा पाया आहेत। मात्र यातल्या एकट्या ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षभरात सरकारची इतके वेळा कोंडी केली आहे की सरकारच हादरलं। ममता यांच्या दबावामुळे सरकारला काय काय करावं लागलं हे पाहूया। ममता यांचा हंटर, रेल्वे मंत्रीपदावरून दिनेश त्रिवेदी यांना हटवावं लागलं। इच्छा नसतानाही मुकुल रॉय यांना रेल्वे मंत्री करावं लागलं। किरकोळ बाजारात परदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव थांबवून ठेवावा लागला। एनटीपीसीच्या मुद्द्यावरही माघार घ्यावी लागली। लोकपालमधून लोकायुक्तांची तरतूद वगळण्याची वेळही सरकारवर आली। ममता यांच्याशिवाय 2G घोटाळ्यात मुलगी कनिमोझी आणि डीएमके मंत्री ए राजा यांना तुरुंगाची हवा खावी लागल्यानं करुणानिधीही नाराज झाले। तर निर्णयांवेळी घटक पक्षांची उपेक्षा करण्यात येते असं सांगून शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केलीच। आता राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी हे पक्ष सरकारला अडचणीत आणू शकतात। महागाईच्या मुद्द्यावरही सरकार चांगलंच अडचणीत सापडलं। महागाईमुळे सरकार संकटात। ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे सरकार पेट्रोलप्रमाणे डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती बाजारावर सोडू शकत नाही। दुसरीकडे पेट्रोलच्या किमती वाढल्या तरी ममता बॅनर्जी विरोध करतायत। या 3 वर्षांच्या काळात महागाईनं मोठा पल्ला गाठल्याचे आकडेही सांगतायत। 2004च्या तुलनेत गव्हाचे भाव 82% वाढलेत, तर तांदूळ 84%। दुधाच्या भावात 105% वाढ झाली आहे, तर भाज्या 172% महागल्यात। एकूण विचार केला तर यूपीएच्या 1च्या तुलनेत यूपीए 2 सरकारमध्ये महागाई 63% वाढली आहे। भ्रष्टाचाराचा भस्मासुरही सरकारची पाठ सोडण्यास तयार नाहीये। यूपीए 2च्या कार्यकाळातच कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श सोसायटी घोटाळा आणि 2G घोटाळ्यांमुळे सरकार अधिक बदनाम झालंय। या संपूर्ण परिणामांची फळं 5 विधानसभा राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला भोगावी लागली। पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण करणं हे सरकार समोरचं मोठं आव्हान आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।